तो बहुत बहुत स्वागत है सर इस बीच सागर एक जबरदस्त गेंदबाज फिर इस सागर ये कैसे गेंदबाज है। हमने काफी समय इन्हें देखा जादोवाड़ी और ग्रामीण क्षेत्र कलम बोली की टीम के और से भी खेलते थे, काल भैरव पोपेटा में भी खेल चुके हैं। जबरदस्त गेंदबाज है। ये जरूर राजा श्री छत्रपति शिवाजी महाराज की बल्लेबाज प्रशांत है। देखिए कोशिश रही थी गेंद को उठाने की, बड़े शॉट ज्यादा यहां पर मैं कहना चाहूंगा अपने नजरों को दर्शा रहे, पर कहीं ना कहीं सागर मात देने में कामयाब रह रहे क्योंकि 4 गेंदों नितिन नितिन जैसे बल्लेबाज दिग्गज इस बीच मैदान के बाहर जा चुके हैं। पर अगली गेंद सागर की प्रशांत के लिए, प्रशांत उठाने की कोशिश। डाउन द 3 रन जरूर अपनी टीम के लिए बचा। जबरदस्त पहली ओवर की समाप्ति, स्कोर 3 रन। दिलचस्प सा क्रिकेट आप जारी का ये साउंड भी सुन सकते जो कि तो गेंदबाज मैं कहना चाहूंगा इस बीच नितेश बढ़िया गेंद गेंद को परख नहीं पाए प्रशांत वारंवार, जो फाइन शायद उनका फेवरेट जोन है, कोशिश कर रहे हैं कि कोई एक गेंद उनके पल्ले में आए और सीधे फाइन की दिशा में ढकेल के 4 या 6 अपने टीम के लिए कमा ले। बट नितेश जो कि अभी तीखा, एक थोड़ा तीखी गेंद थी, इस बीच प्रशांत को कोई शॉट्स बड़े खेलने की उपलब्धि नहीं मिली। अभी भी 5 गेंदें शेष हैं जो कि एलआईजी इनकी तरफ से गेंदबाजी कर रहे हैं। गेंदबाज नितेश राइट एम ओवर खेल दिया, फॉलो थ्रू जिनको
चाहे कि धीरज को धीरज छोड़ना होगा। धीरज ने देखिए गेंद को परखा और क्या जबरदस्त तरीके से गेंद को कट कर दिया। गेंद सीमा पर 4 रनों के लिए। अगली गेंद कोशिश रही थी पर गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, गेंद पर नजर नहीं बना पाया धीरज। इस बीच डॉट गेंद की समाप्ति। विकेट कीपर सुहास के दस्तानों में गेंद। देखिए ये समय, क्योंकि आपकी पहली बैटिंग है, जितने ज्यादा कम डॉट गेंदें आप खेलेंगे तो जरूर एक अच्छे स्कोर बोर्ड को भी खड़ा कर सकते हैं। सिंगल्स पर भी ज्यादा भरोसा दर्शाना होगा, क्योंकि हर गेंद को सीमा पार भेजने का जो निर्णय है वो शायद कहीं ना कहीं गलत भी हो सकता है। अगली गेंद फुल टॉप। तेजी से खिलाड़ी गेंद पर आते हुए एक अंक मिलेंगे, पर दूसरे का शायद कॉल नहीं होगा, धोखा हो सकता था। देखिए खिलाड़ी थोड़े वहां पर मिसफील्ड भी कर रहे थे, पर कहीं ना कहीं यहां पर बात की जाए तो इरादे बस एक ही संतुष्टि थी। सागर और नितेश, जिनकी जबरदस्त गेंदबाजी अब तक देखने मिली इस मैदान पर। गेंदबाज फिर एक बार शायद इस बीच सागर करेंगे गेंदबाजी। टीम के खाते से तीसरी और खुद के खाते से दूसरी ओवर लेकर आए हैं सागर। फील्डिंग की सजावट यहां पर ये रचना जरूरी है, क्योंकि जानते हैं बल्लेबाज कितना घातक बालू। राइट आर्म राउंड इस बीच कोशिश रही थी पर गेंद हल्की नीची, कोई मौका नहीं यहां पर। 22 का जरूर हो सकता है, मैं अंपायर के डिसीजन का वेट करूंगा। अंपायर 22, देखिए क्या स्लो डिलीवरी कर रहे हैं, बार बार कोशिश कर रहे हैं। ओपनिंग की जोड़ी में आए थे, अब तक मैदान पर हैं तो जरूर सागर साइड चेंज करके गेंदबाजी करने की कोशिश, शायद कुछ एंगल यहां पर जरूर देखने मिले बावी के लिए। ये भी स्लो डिलीवरी, गेंद काफी दूर का यहां पर अंतर नहीं ले रही है, गेंद फॉलो थ्रू में ही आके पकड़ा है सागर ने। काफी बढ़िया अब तक तो मैं कहना चाहूंगा गेंदबाजी करते हुए सागर हमें नजर आ रहे हैं। एक लाजवाब गेंदबाजी उन्होंने करी, बंदिश की एक जबरदस्त ओवर करी। इस बीच इस ओवर में बात की जाए 3 बॉल टोटल 13 रन हो चुके हैं स्कोर बोर्ड पर।
ये देखिए क्या बात है, डीप में, काफी डीप पर, बढ़िया, बहुत ही जबरदस्त गेंदबाजी, खुद के ही फ्लॉप फॉलो थ्रू में क्या जबरदस्त गेंद को पकड़ा, मौका नहीं दिया अब तक, बड़े स्ट्रोक से वंचित है प्रशांत, थोड़े परेशान। एक ठंडी हवा मैं कहना चाहूंगा इस ऋतु में, क्या हुआ, बहुत ही अच्छा मौसम। ये गेंद कट कर दिया खिलाड़ी अरविंद कड़व साहब द्वारा, मैं कहना चाहूंगा बहुत ही जबरदस्त था फील्डिंग। एक ही रन से संतुष्टि, स्कोर बोर्ड एक एक रन से आगे बढ़ता हुआ। आउट, लास्ट बॉल, सॉरी। डीप में, काफी डीप में, ब्लॉक हॉल गेंद में कहना चाहूंगा, मौका नहीं दिया इस बीच, फिर भी गेंद को खोद कर खेला। ऑन साइड की दिशा में खिलाड़ी वहां पर तैनात थे। ओवर की समाप्ति हो चुकी है, 15 रन स्कोर बोर्ड पर, 3 ओवर 15 रन। देखिए दगड़ी चाल काफी बैकफुट में, अब आखिरी ओवर में कुछ ना कुछ बड़े स्ट्रोक ढूंढने होंगे, क्योंकि उनकी टीम की स्कोरबोर्ड की बात की जाए तो हमेशा हमने देखा एक अच्छा स्कोरबोर्ड खड़ा करती है ये टीम, जिसमें धीरज जैसे तूफानी बल्लेबाज है, पर आज कहीं ना कहीं ये टीम थोड़ी अंधेरे में, क्योंकि अभी भी हम अगर बात की जाए तो देखिए एक ओवर का गेम बाकी है। अगर इस एक ओवर में बालू जैसे बल्लेबाज चल जाते हैं तो जरूर बड़े स्ट्रोक अगर खेल जाएंगे तो एक अच्छा स्कोर बोर्ड हमें देखने मिल सकता है। कोशिश रहेगी, क्योंकि इस ओवर में अगर ज्यादा से ज्यादा 15 से 20 रन इकट्ठा कर ले तो एक सम्मानजनक मैं कहना चाहूंगा स्कोर बोर्ड में भी देखने मिलेगा। पर नए गेंदबाज उमेश, एक बहुत ही माहिर खिलाड़ी मैं कहना चाहूंगा, ग्रामीण क्षेत्र में एक बड़ा नाम है। उमेश गेंदबाजी के लिए आए हैं और इस बीच सामना करेंगे बालू। बालू जिनसे क्षमता है और जिनसे आशय होंगे इनके कप्तान की, क्योंकि इनमें वो दमकम है। अगर आप बॉडी लैंग्वेज भी देखें तो इनमें वो दमकम है, बड़े स्ट्रोक खेलने की इनमें ताकत है, क्षमता है। बट इस बीच अपना सारा अनुभव दिखाना होगा एक अनुभवी गेंदबाज के सामने। रनवे में थोड़ी सी यहां पर मिस्टेक जरूर, फिर एक बार अपने आप को सज्ज करेंगे गेंदबाज उमेश, बल्लेबाज बालू। ये इनके लिए जबरदस्त एक खेल। अब तक तो गेंदबाजों की तरफ से हम देखें तो बहुत ही प्रेरित किया है गेंदबाजों ने। 15 ही अंक अब तक हमें देखने मिले स्कोर बोर्ड पर, अगर बात की जाए तगड़ी चाल इस टीम की। एक गेंद तो ये अंत।
इस बीच बहुत ही अच्छी पारी खेली है, मैं कहना चाहूंगा बालू योड़े जिन्होंने कमान संभाली थी, पर कहीं ना कहीं जरूर उमेश जैसे गेंदबाज पर ज्यादा हावी नहीं हो पाए। 2 गेंदों पे 2 बड़े स्ट्रोक और तीसरी गेंद पर उनकी पारी का अंत है। तो कमबैक कहना चाहूंगा मैं ये उमेश का। इस बीच अभी 3 गेंदे बाकी, 3 गेंदे शेष। बल्लेबाज प्रशांत अब तक मैदान पर बाकी है। बड़े स्ट्रोक खेल होंगे प्रशांत अगर अपनी टीम को 25 रनों के लिए 4 गेंदों की समाप्ति हो चुकी है। प्रशांत जो कि थोड़े निराश, ये निकल 22 के रूप में कमाल। ये 1 रन से स्कोर बोर्ड बढ़ चुका है 26 रन 5 गेंदों की समाप्ति पर। आखिरी गेंद नए बल्लेबाज नितिन मैदान पर। नितिन आखिरी गेंद खेलने का सौभाग्य उन्हें जरूर प्राप्त हुआ, तो जरूर बड़े स्ट्रोक खेलने की कोशिश भी करेंगे, पर देखना होगा। आखिरी गेंद डीप में रखी थी गेंद, मौका नहीं दिया हम पर। रूप में 1 अंक मिल चुका है। स्कोर बोर्ड की बात की जाए 27 रन बनाकर 28 रन का टारगेट सेट किया है तगड़ी चाल ये टीम ने। फिरली नाती कधीच माघारी हो। सोनी यांच्या शब्दातून मात्र आपण या स्पर्धेचा पहिले सत्र नक्कीच या ठिकाणी ऐकलं. आपण पाहतोय या स्पर्धेचे सर्व आदरणीय राहुल शिरीष चव्हाण साहेब यांचं मात्र या ठिकाणी शुभागमन झालंय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांचं देखील मनापूर्वक आणि हार्दिक स्वागत करूयात. वक्र
हॉल. तर नक्कीच या ठिकाणी सर्वप्रथम व्यासपीठावर उपस्थित तमाम मान्यवर अतिथी, क्रीडा रसिक आणि क्रिकेट खेळाडू, आपल्या सर्वांना नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून नववर्षाच्या सुरुवातीला ही क्रिकेटची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतो. एक जबरदस्त आयोजन राहुल शिरीष चव्हाण साहेब आणि त्यांचे संपूर्ण आयोजक मंडळ यांच्या माध्यमातून मात्र ही भव्य दिवाळी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. द गेम इज सामना मात्र या ठिकाणी होतो सुरू. गोलंदाज संभाजी घोरपडे. पहिल्या चेंडूला प्रयत्न करतायत पण या ठिकाणी झेल मात्र सुटतोय आणि पहिली धाव फलकावरती. विजयासाठी लक्ष आहे 24 चेंडू आणि 28 धावांचं. 24 चेंडू 28 धावा यामध्ये महत्वपूर्ण असणार आहेत संभाजी घोरपडे यांची 2 षटकं, अर्थातच 12 चेंडू. जर हे 12 चेंडू प्रतिस्पर्धी संघ सर्वात विजयाच्या समीप असेल, परंतु दगडीचा संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर 12 चेंडू जे गोलंदाजीच्या माध्यमातून संभाजी या ठिकाणी गोलंदाजी करतील. मी म्हणेन की आपल्या क्रिकेटिंग करिअर मधला सर्वोत्तम स्पेल जर या ठिकाणी संभाजीने केला तर मात्र या 28 धावा करण्यापासून किंवा या 28 धावा देखील डिफेंड केल्या जाऊ शकतात. आपल्या गोलंदाजीची चमक अनेक सामन्यांमध्ये या गोलंदाजांना दाखवल्या, परंतु आज वेळ आहे या स्पर्धेतील आपल्या संघाचं आव्हान जर कायम ठेवायचं असेल तर संभाजीला मात्र सर्वोत्तम स्पेल करावा लागेल. इथे क्रिकेटचा स्टँडर्ड काय आहे, दर्जा काय आहे हे दाखवणार हे क्षेत्ररक्षण. फलंदाज बाद. इथे मात्र पहिली सफलता मिळते ती गोलंदाजाला. तर नक्कीच या ठिकाणी 100 रुपयाचं पारितोषिक देखील आलेलं आहे राजन सोना यांच्या माध्यमातून. मात्र या झेलसाठी रोख रक्कम 101 रुपयांचं पारितोषिक. हा सामना संपल्यानंतर क्षेत्ररक्षकांना मात्र हे 100 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचं आहे. सामना रंगतदार होणार यात ते मात्र शंका नाहीये. मी पुन्हा एकदा या ठिकाणी सांगेन की हा सामना संपण्या अगोदर बॅट बॉल आणि साईकृपा या दोन्ही संघाच्या संघनायकांना पहिली पुकार आहे की आपण नाणेफेकीसाठी संपर्क करायचा आहे. बॅट बॉईज स्पोर्ट्स क्लब कळंबोली आणि साईकृपा स्पोर्ट्स क्लब कळंबोली या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी संपर्क करायचा आहे. तर गोलंदाज संभाजीने मात्र या ठिकाणी पहिला बळी मिळवून दिला आपल्या संघाला आणि या 28 धावा डिफेंड करण्यासाठी गरज होती एका विकेटची आणि तो विकेट मात्र मिळवून दिलाय. पण या षटकामध्ये 3 किंवा 3 पेक्षा कमी धावा आल्या, आणखीन एखादा फलंदाज जर बाद केला तर या सामन्यामध्ये दगडीचा संघ पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो. क्षेत्ररक्षक तैनात आहे. कोणत्याही प्रकारे झेल घेण्याचा मानस नाही. धावा रोखण्यामध्ये विश्वास दर्शवला गेला. सिंगल मात्र याही चेंडूवरती आली. 1 गडी बाद आणि शिवगर्जना संघाची धावसंख्या मात्र धाव फलकावर 2 धावा. 2 धावा आल्यात. चेंडू झालेत या षटकातील 3. अजूनही उर्वरित 3 चेंडूंमध्ये हीच कामगिरी अपेक्षित असेल दगडीचा संघाच्या संघनायकाकडून, अर्थातच गोलंदाज संभाजी याच्याकडून. आपला सर्वोत्तम स्पेल जर या मैदानावर केला तरी 28 धावा डिफेंड केल्या जाऊ शकतात. यावेळेस मात्र कव्हर आणि मिड ऑफच्या मधून चेंडू गोळीच्या वेगानं सीमारेषेच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण प्रशांत या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतं. एकूण धावा एकवटल्या जात आहेत. याही चेंडूवरती 2 प्रयत्न होता फलंदाजाला बाद करण्याचा. आणि संभाजीचा जर आपण विचार केला तर संभाजीला विकेट्स करता गोलंदाजी करावी लागेल. केवळ निर्धाव चेंडू टाकून तुम्हाला या ठिकाणी नक्कीच विजय संपादित करता येणार नाही. तुम्हाला सातत्यानं विकेट मैदानावरती अर्जित करावे लागतील. स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज यावेळेस मात्र वेग कमबॅक पाहायला मिळाला फलंदाजीच्या माध्यमातून. स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज आपण पाहतोय उमेश यांच्या बॅटमधून निघालेला हा चौकार. उमेशनं प्रीमेडिटेड शॉट दाखवला. अर्थातच अगोदरच मानस बनवला होता. ओळखलं होतं की गोलंदाजाच्या डोक्यावरून जर हा चेंडू तटवण्यामध्ये यश मिळालं तर मात्र 4 महत्वपूर्ण धावा या नक्कीच धावफलकावरती येऊ शकतात. उमेशच्या बॅटमधनं तो चौकार आलाय. कुठेतरी मी म्हणेन की जो दबाव होता पहिल्या 3 ते 4 चेंडूंमध्ये तो दबाव कमी करण्याचा प्रयत्न हा नक्कीच केला जातो. प्रेक्षक जेलच्या खाली येतोय आणि ज्या विकेटची गरज होती ती विकेट मात्र संभाजी यावेळेस मात्र मिळवून देतोय. पहिला फलंदाज गमावला गेला सांघिक 1 या धावसंख्येवर आणि दुसरा फलंदाज इथून मात्र मैदानाच्या बाहेर जाताना
दोनही आघाडीचे फलंदाज आता मात्र बाद झालेत आणि धावफलकावरती धावांचा विचार केला तर 8 धावा. एक चांगलं षटक आहे. अजूनही जर आपण विचार केला तर येणाऱ्या 18 चेंडू 20 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. येणाऱ्या गोलंदाजाला फक्त 6 चेंडू इथे डिलिव्हर करायचे आहेत, ज्या 6 चेंडूंमध्ये प्रतिस्पर्धी संघाला तुम्हाला कमीत कमी धावांमध्ये रोखायचं आहे. आपण सामना पाहत आहोत दगडीचा विरुद्ध शिवगर्जना. हा पहिल्या फेरीतील दुसरा सामना आणि यानंतरचा असेल सामना बॅट बॉईज विरुद्ध साई कृपा. ही दुसरी पुकार आहे दोन्ही संघाच्या संघनायकांसाठी आणि तिसऱ्याच पुकार नंतर जर तुम्ही या ठिकाणी आला नाहीत तर मात्र तुम्हाला पॅनलाइज देखील केलं जाऊ शकतं. पण स्पर्धा मोठी आहे मित्रांनो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून ज्या ज्या वेळेला क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात, काल देखील आमचे साथी समालोचक प्रशांत पुजारी, त्याचबरोबर राजन सोना आणि श्रीकांत बुळीक हे या 3 समालोचकांनी काल संपूर्ण दिवसभर मात्र अक्षरशः क्रीडा रसिकांची मनं जिंकली. आणि या स्पर्धेचा उल्लेख करत असताना त्यांनी काल देखील म्हटलं की गेली 16 वर्ष सातत्यानं या क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर केवळ क्रिकेटच्या स्पर्धा नव्हे तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी कार्य ही सातत्यानं कळंबोली आणि कळंबोली विभागामध्ये आयोजित केले जातात आणि याचं संपूर्ण श्रेय हे अर्थातच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि या स्पर्धेचे सर्व आपण पाहतोय राहुलजी शिरीष चव्हाण यांच्या संपूर्ण टीमला जातं की त्यांच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी कामं ही सातत्यानं कळंबोली विभागामध्ये नक्कीच केली जातात आणि त्याचबरोबर तरुणांना युवकांना प्रेरणा देणारी ही क्रिकेटची स्पर्धा देखील आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. आपल्या वैयक्तिक कोड्यातील पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाज मात्र या ठिकाणी सज्ज होतोय दादा. दादाचा पहिला चेंडू बॅकवर्ड जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट थर्ड मॅनला चेंडू अडवला जातोय. तुम्हाला धावा रोखाव्या लागतील. केवळ तुम्हाला क्षेत्ररक्षण करून चालणार नाही. चेंडू जवळ येण्याची वाट पाहिली बाळूने. कदाचित चेंडूवरती जर झेपावला असता तर नक्कीच फलंदाजानं देखील धाव घेताना विचार केला असता. यावेळेस सुहास यमगार ऑन स्ट्राईक पूर्णपणे भिस्त असणाऱ्या या फलंदाजावरती हा फलंदाज जर अंतिम चेंडूपर्यंत मैदानावरती राहिला, कारण उमेश बाद झालाय पहिल्याच षटकामध्ये जर आपण पाहिलं तर सौरभ सारखा महत्वाचा फलंदाज गमावला गेला. एक अप्रतिम झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला तो दगडी चाळ संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून. यावेळेस मात्र डिफेन्सिव्हली हा चेंडू खेळून काढलाय. सिंगल मात्र आली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न डायरेक्ट हिट तो का पत्करला होता या ठिकाणी आणि 2 महत्वपूर्ण धावा देखील धावफलकावरती आल्या. या 2 धाव्यांच्या बरोबरीनं संघाची एकूण धावसंख्या दुहेरी अंकामध्ये अर्थातच 11 धावा धावफलकावरती. 11 रन्स ऑन द बोर्ड. 11 धावा धावफलकावरती आल्यात आणि इथून मात्र गोलंदाजाला काही ना काहीतरी नाविन्य आपल्या गोलंदाजीमध्ये नक्कीच आणावं लागेल. आपण पाहतोय बॅट बॉईज संघाचे संघनायक इथे आलेले आहेत आणि सावंत सर देखील नाणेफेकीसाठी उपलब्ध आहेत. यावेळेस आणि त्याचा खरपूस समाचार मात्र घेतला जातोय. चेंडूमान बाउन्स सीमारेखा पार चौकार. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्र नव्हे संपूर्ण भारतामध्ये ओमिक्रॉन आणि कोरोना चा प्रादुर्भाव मात्र पुन्हा एकदा डोक्यावर काढायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आम्ही सर्व क्रिकेट खेळाडूंना, सर्व क्रीडा रसिकांना, सर्व आयोजकांना आणि सर्व मान्यवरांना हे नक्कीच या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यांचं जर पालन केलं, कारण आपण विजयाच्या समीप आहोत. या दरम्यान नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातो आणि नाणेफेक जिंकले बॅट बॉईज संघानं. तर विनंती असेल हा सामना संपल्यानंतर लगेचच आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. गोलंदाज यावेळेस मात्र लोअर फुल टॉपचा चेंडू ऑनसाइड रिझर्व्ह मध्ये मिड विकेटला चेंडू तैनात आहे, मात्र चेंडू थांबणार नाहीये. बॅक टू बॅक दुसरा कणखणीत चौकार. आघाडीच्या गोलंदाजाला साथ देणारी गोलंदाजी होणं अपेक्षित होतं, परंतु इथे मात्र सातत्यानं आपण पाहिलं लेग स्टंप वरती गोलंदाजी केली गेली. फुलर लेनचे चेंडू, लोअर फुलटॉसचे चेंडू पाहायला मिळाले आणि त्याचा फायदा मात्र दोनही फलंदाज घेताना आपल्याला नक्कीच या ठिकाणी दिसले. 2 चौकार आलेत आणि या 2 चौकारानं जणू या सामन्याची हवा हे नक्कीच काढून टाकले. एकूण धावसंख्येचा विचार केला 19 धावा धावफलकावरती आल्यात आणि आता मात्र केवळ 9 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. काउ कॉर्नर रिझर्व्ह मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय, क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार तोपर्यंत मात्र पुरेसा अवधी आहे दोनही फलंदाजांना. धावा एकवटल्या जात आहेत 2-1 आणि या एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या मात्र धावफलकावरती 20 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही येणारे 12 चेंडू 8 धावांची गरज. इथे मात्र निर्धाव षटक
फेकण्यापलीकडे दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाहीये. आपण पाहिलं 6 चेंडू 8 धावा या मैदानावरती डिफेंड झालेले आपण पाहिलेत. 1 चेंडू 9 धाव या मैदानावरती होताना आपण पाहिल्यात. परंतु आज मात्र गोलंदाजीमध्ये ती धार पाहायला मिळाली नाहीये. पहिल्या षटकामध्ये जरूर 2 फलंदाज बाद केले. उमेश सारखा महत्वाचा मोहरा गमावला शिवगर्जना संघानं. परंतु त्यानंतर येणाऱ्या गोलंदाजाकडून जी अपेक्षा केली होती त्या अपेक्षेच्या विपरीत मात्र गोलंदाजी झाली. लोअर फुलटॉसचे चेंडू सातत्यानं गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाले. 2 चौकार देखील सुहासनं एक मी म्हणेन की संयमी खेळी या मैदानावरती दाखवली. त्याने ओळखलं की आघाडीचे 2 फलंदाज गमावलेत आणि इथून मात्र एक संयमी खेळ मैदानावरती होणं गरजेचं आहे. कोणत्या तरी एका फलंदाजाला तग धरून फलंदाजी करणं गरजेचं आहे आणि ती किमया मात्र सुहास यमगरनं या मैदानावरती दाखवली. गोलंदाज संभाजी राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू घेतलाय. पावलांचा वापर केलाय मिड विकेट रिजन मधून. हा चेंडू मात्र डीप मध्ये येतोय. तोपर्यंत सिंगल या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते. सिंगल ना संघाची एकूण धावा संख्या 21 येणारी अजूनही 11 चेंडू आणि गरज मात्र असेल ती 7 धावांची. 11 चेंडू 7 धावा. एक क्रिकेटमय वातावरण नक्कीच निर्माण केलं जात आहे. युवा खेळाडूंना म्हणेन की एक व्यासपीठ महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्याचबरोबर राहुल शिरीष चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जात आहे जिथे या युवा खेळाडूंच्या कलागुणांना वाव हा नक्कीच दिला जातो. आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर बरेचसे मान्यवर काल या स्पर्धेच्या माध्यमातून आपण व्यासपीठावरती पाहिले आणि आज देखील अनेक मान्यवर या स्पर्धेच्या निमित्तानं नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा अभिगेट करण्याचा प्रयत्न होता. ही गोलंदाजी तुम्हाला सातत्यानं पहिल्या 2 षटकांमध्ये एवढं अपेक्षित होतं. इथे मात्र संभाजी प्रयत्न करतायत पण हा लढवय्या वृत्तीचा गोलंदाज आहे. अगदी 6 चेंडू 1 धाव जरी असेल तरी देखील आपलं सर्वस्व पणाला लावणारा हा गोलंदाज आहे. यावेळेस मात्र चांगला चेंडू आहे. सलगचा दुसरा निर्धाव चेंडू. या ठिकाणी सामन्यामध्ये पुन्हा एकदा आपल्या संघाला आणण्याचं काम या गोलंदाजीच्या माध्यमातून केलं जातं. मी म्हटलं होतं की गोलंदाज संभाजी याला मात्र आपल्या क्रिकेटिंग करिअर मधील सर्वोत्तम स्पेल मैदानावरती करावा लागेल. हे 12 चेंडू अशा पद्धतीने फेकावे लागतील की तुम्हाला प्रतिस्पर्धी खेळाडूंना सातत्यानं प्रश्न विचारावा लागेल आणि त्या प्रश्नाचे उत्तर इथे मात्र नाहीये. आणखीन एक निर्धाव चेंडू. ही क्षमता आहे या गोलंदाजाची. हा स्टँडर्ड आहे. हा कॅलिबर आहे या गोलंदाजाचा आणि तो कॅलिबर तो स्टँडर्ड मात्र आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवत असताना संभाजी घोरपडे काय या गोलंदाजाला या ठिकाणी मी म्हणेन की इतका महत्व दिलं जातं या संघाचा. मी म्हणेन की एक असा खेळाडू की ज्याच्यावरती क्षमता आहे ज्याच्यामध्ये क्षमता आहे आपल्या संघाला विजयाच्या समीप नेण्याची. सलगचा चौथा गोलंदाज संभाजी या गोलंदाजानं आणि अनुभव काय आहे हे मात्र या गोलंदाजीमध्ये दाखवून दिलंय. पण मी सुरुवातीला देखील म्हटलं होतं की आपल्या क्रिकेटिंग करिअर मधील सर्वोत्तम स्पेल तुम्हाला करावा लागेल. अजूनही 7 धावांची गरज आहे. हा सामना जिंकला. धावा 6 डिलिव्हरीज. अजूनही 6 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. दुसऱ्या षटकातील 2 चौकारपैकी एक जरी चौकार तुम्हाला रोखता आला असता तर इक्वेशन कारण दोनही चेंडू फुलटॉस होते आणि दोनही फुलटॉस चेंडूवरती 2 चौकार आले होते. पण 28 धावा डिपेंड केल्या जाऊ शकतात. संभाजी घोरपडेची 12 चेंडू या सामन्यामध्ये खूप खूप महत्वपूर्ण असणार हे मी सामना सुरू होण्या अगोदर सांगितलं होतं. संभाजी घोरपडेने मात्र त्याच्या गुणवत्तेप्रमाणे त्याच्या क्षमतेप्रमाणे आणि त्याच्या गोलंदाजीचं सर्वोत्तम स्पेल इथे या ठिकाणी दाखवला. गोलंदाजीचं पृथक्करण सांगायचं झालं संभाजीच्या 2 षटक 0 निर्धाव 9 धावा आणि 2 फलंदाज बाद ही त्याची कामगिरी राहिली या सामन्यामध्ये. त्यानं आपली कामगिरी चोख बजावली आहे. गरज मात्र आहे येणाऱ्या गोलंदाजाला या 7 धावा डिफेंड करण्याची. जर तुम्ही तुमच्या करिअर मधील सर्वोत्तम स्पेल या मैदानावर केल्या तर या 7 धावा डिफेंड केल्या जाऊ शकतात. परंतु जय आणि पराजय याच्या मध्ये जर कोण उभा असेल तर तो फलंदाज सुहास यमगर ज्याच्या बॅटमधनं 2 चौकार आलेत. जो खेळतो आपल्या वैयक्तिक 14 या धावसंख्येवरती. या खेळाडूला जर तुम्ही पहिल्या 3 चेंडूमध्ये कोणतेही धाव न देता बाद करण्यात यश मिळालं तर मात्र हा सामना तुमच्या बाजूने असेल. परंतु सुहास जर पहिली 3 चेंडू किंवा पहिले 4 चेंडू जर उभे राहिला तर मात्र सामना आपल्या संघाच्या बाजूने जरूर झुकवू शकतो. अंतिम षटक घेऊन गोलंदाज प्रशांत
तर नक्कीच या ठिकाणी प्रशांतच्या हातामध्ये सामन्याचं भवितव्य सोपवलं गेलंय. प्रशांत कशा प्रकारची गोलंदाजी करणार, काही कानमंत्रणा संभाजीच्या माध्यमातून नक्कीच दिल्या जात आहेत या गोलंदाजाला. इथे मात्र स्वीपर कव्हरच्या दिशेनं संभाजी येत आहे चेंडूवरती. जोपर्यंत चेंडूची उचल होणार तोपर्यंत मात्र धावा एकवटल्या जात आहेत 2. इथून मात्र इक्वेशन बदलत आहे. येणारे चेंडू 5 आणि गरज मात्र असेल ती 5 धावांची. 5 चेंडू 5 धावा. 5 क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा बदल केला जातोय क्षेत्ररक्षणामध्ये. 6 चेंडू 7 धावांची गरज होती. मी सुरुवातीला देखील म्हटलं की सुहास यमगर हा असा खेळाडू आहे जो जय आणि पराजयाच्या मध्ये उभा आहे. शिवगर्जना संघाचा जर हा सामना जिंकायचा असेल तर सुहासचं मैदानावरती उभं राहणं संघासाठी जमेची बाजू असेल. परंतु सुहासचा विकेट जर या ठिकाणी मिळवला तर याही सामन्यामध्ये कमबॅक केला जाऊ शकतं. गोलंदाज प्रशांत यावेळेस मात्र विकेट सिंगल मात्र मिळते. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न नक्की होणार. दुसरी धाव देखील इथे केली जाते पूर्ण. थोडस खराब पैकी आणि तितकीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या 2 चेंडूवरती एकूण धावा आल्या 4. इक्वेशन मात्र बदललं. येणारे चेंडू 4 आणि गरज असेल 3 धावांची. 3 पैकी तुम्हाला 2 चेंडू निर्धाव फेकावे लागतील. 4 चेंडू अजूनही या षटकातील शिल्लक आहेत. कमीत कमी 2 निर्धाव चेंडू. गोलंदाजांना या ठिकाणी मात्र सर्वोत्तम स्पेल करावा लागेल. फलंदाजाला प्रश्न विचारावा लागेल. अजूनही जर आपण पाहिलं तर सिंगल सेव्हिंग पोझिशन कुठेही पाहायला मिळत नाहीये आणि यावेळेस मात्र सिंगल सेव्हिंग पोझिशन पाहायला मिळते. ऑनसाइड रिझन मध्ये शॉर्ट थर्डमॅनचा जो क्षेत्ररक्षक आहे याला मात्र डीप मध्ये उभा करण्याची गरज आहे. तुम्हाला सिंगल रोखायची आहे आणि इथून मात्र गोलंदाज पॉइंटच्या दिशेने चेंडू तटवला गेला आहे. सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न होणार का? सुहास स्ट्राईक रिटेन करण्याचा प्रयत्न आणि थोडस मी म्हणेन क्षेत्ररक्षणामध्ये ढिसाळपणा जरूर पाहायला मिळतोय. 2 धावा एकवटल्या जात आहेत पण टेक्निकली क्रिकेट खूप चांगला स्ट्रॉंग खेळला जातोय तो सुहासच्या माध्यमातून. सुहासनं मोठे फटके खेळण्याचा मानस दाखवला नाही. केवळ चेंडू गॅप मध्ये ढकलण्याचा मानस दाखवला गेला आणि हेच कारण आहे की सलगच 3ऱ्या चेंडूवरती मात्र दुहेरी स्वरूपाची धाव आली आहे. इक्वेशन जर पाहिलं तर आता मात्र येणारे 3 चेंडू आणि गरज असेल ती 1 धावेची. बिगे अगदी विजय मी म्हणेन की समीप आणून ठेवला आणि त्यानंतर मात्र आपल्या संघाची साथ सोडली. अजूनही येणारे 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. 2 चेंडू 1 धाव. डावखुऱ्या हाताचा फलंदाज बहुधा सागर मैदानाच्या आतमध्ये येत असताना 2 अप्रतिम झेल इथे मात्र टिपले गेले. अगदी पहिल्या चेंडूवरती काय कमालीचा झेल टिपला गेला दुसऱ्या चेंडूवर आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी अजूनही इक्वेशन पाहिलं तर येणारे 2 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. पण सामन्यामध्ये लढवय्या वृत्ती खूप चांगली दाखवली गेली. फायटिंग स्पिरिट मात्र दाखवला गेला. यावेळेस रिव्हर्स स्वेप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. पॅड लाईनला चेंडू होतोय आणि सिंगल मात्र मिळतंय. परंतु 28 धावा करण्यासाठी तब्बल 23 चेंडू मैदानावरती उभा ठेवलं तर शिवगर्जना संघाला. तर जाऊयात या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे. हा सामना मात्र या ठिकाणी जिंकलाय तो शिवगर्जना स्पोर्ट्स क्लब कळंबोली संघानं. विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. परंतु पराभूत संघाला मात्र त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने 19 धावांची वादळी खेळी या मैदानावरती साकारली. संघ अडचणीमध्ये असताना एक खंबीर फलंदाज म्हणून ज्याने मैदानावरती तग धरून फलंदाजी केली. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच अर्थातच ज्याने 19 धावांची उपयुक्त खेळी साकारली. तर सुहासला विनंती आपलं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक इथून स्वीकारायचंय आणि त्यानंतर मात्र साई कृपा संघ आपला निर्णय. तर या ठिकाणी नाणेफेक जिंकले बॅड बॉईज संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजीसाठी मात्र आमंत्रित केले ते साई कृपा संघाला. पण आजच्या पहिल्या फेरीतील 3री लढत या ठिकाणी आपण पाहतोय. पुनश्च एक वार सर्व मान्यवर अतिथी क्रीडा रसिक आणि क्रिकेट खेळाडू महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आयोजित या क्रिकेट स्पर्धांमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच कंकेश्वर 11 चेंडूंमध्ये 17 धावा करणारा आणि त्यानंतरच्या सामन्यातील अर्थातच दुसऱ्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच विजेता सुहास यमगर. चला दोनही मॅन ऑफ द मॅच विजेते खेळाडू पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यातील आपण लगेच संपर्क करायचा आहे.
आणि जो झेल टिपला गेला होता त्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक होतं राजन सोना यांच्याकडनं. हे देखील पारितोषिक स्वीकारायचं आहे. क्षेत्ररक्षक प्रशांत सावंत आपण यायचंय. अप्रतिम झेल या ठिकाणी टिपला गेला होता, परंतु सुहास यमगार मॅन ऑफ द मॅच. मजा नाही राहिली. हॅलो. थोडीशी निर्बंध आहेत आपल्याला. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर झपाट्यानं